मिसमॅच झालं पुन्हा काय करता विचार लग्न बायकांना विचारा हो बायकांना कशाला विचारता माऊलींना विचारा माऊलींना ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं जरी सख्याचा जिवाळा बाया सासरवासच आहे प्रेम नवऱ्याचं असेल तर बाई सगळं सहन करते सासूचं बोलणं सासऱ्याचं बोलणं गावाचं हिणवणं नंदेचं त्रास देणं जावेचं बोलणं फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला काळजी करती मी ना बाई म्हणती मर्दी मग त्रैलोक्य तिकडून आपला नवरा आपल्या पाठीशी आपण काय जगाची काळजी करायची खरंय ना माय रिसोडच्या माय मावल्या खरंय का अगं मागच्या तुमचं झालं नाही का अगं मग खरंय का माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते खरंय का माझं झालं मला कळ तवर तुम्ही सांगा खरंय का मला सगळ्यांना त्रास द्यावा फक्त नवऱ्यानं साथ द्यावी बाई सामर्थ्यानं संसार करते खरं नाही ग माय आणि नवराही बोलला की डायरेक्ट धरण आठवतो असं वाटतं कशाला झोपतोय नाही महाराज अशीच एक धरणावर गेली महाराज रडत रडत जीव देणार तर मैत्रिणीनं हात धरला आत्महत्येसारखं महापातक आपल्या धर्मशास्त्रात दुसरं नाही करू नये बरं आत्महत्येसारखं महापाप दुसरं आणि कसं खचताय रे छोट्या छोट्या गोष्टींना 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं जर माझ्या राजानं विचार केला असता गुलामगिरीत नांदणारा बाप माझा मी माझ्या साम्राज्याची स्वप्न बघावी काय तर नसतंच घडलं पण स्वतःवर आत्मविश्वास होता शेतकऱ्यांच्या पोरावर भरोसा होता अरे त्यांच्या जीवावर त्या शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा अरे शेतकऱ्याच्या पोरावर शिवरायांचा विश्वास होता म्हणून स्वराज्य घडलं आणि ती शेतकऱ्याची पोरं आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी नडतो आणि का घाबरत रे सगळं करू शकता विनंती आहे माझी गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं पाहिजे आणि पाहिजेच याला अभिमान म्हणायचं नाही तुकोबराय म्हणले भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळ्यांच्या माती हाणू काठी अरे आमच्याशी प्रेमाने वागलात तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू पण आमच्याच धर्मावर गोटं दाखवायला लागले आमचीच लाज काढायला लागले मग काय गबसू काय झेंडा घालीन दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू अरे वारकरी म्हणजे काय शेळपटलेले वेळपटलेले समजतं की काय जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहे सगळ्यात जास्त ताकद ज्ञानेश्वरीत सगळ्यात जास्त ताकद गाथ्यात अरे जगाचा मालक आमच्या पाठीशी मागे पुढे उभा हे संभाळीत आली घाट निवारा आपणच आपली किंमत करायला विसरतो रे महाराज पोलीस होता कोण होता बोलत जा बरं हा बोला ना मग बोला नाही बोला आता बोलले ते कसे बोलले हेही मला माहिती महाराज पण जे शुद्धीत आहे ते बोला महाराज पोलीस पोलीस हा पोलीस होता नीट ऐका पोलीस होता मग हा पोलीस होता ड्युटी संपून घरी निघाला होता अर्ध्या वाटेत त्याला चोरानं पकडलं पोलिसाला चोरानं पकडलं पोलिसाला कलियुग इथं काही होऊ शकतं महाराज बरं का पोलिसाला चोरानं पकडलं चोरानं त्या पोलिसाकडनं सोनंही घेतलं धनधान्यही घेतलं आणि भलतं मारलं तो बायकोकडे गेला बायको म्हणली एवढे कशानं सुचले ते म्हणलं चोरानं धरलं होतं बायको म्हणली उद्या लोकाला कळलं तर शेण घालतील तोंडात लोक पोलीस आहे तुम्ही चोराचा मार खाऊन आला अहो तुझी बंदूक कुठे आहे ते म्हणला लपवून ठेवली नाहीतर ती बी नेली असती अरे मूर्खच का तू बंदूक लपवायला होती का दाखवायला होती चालवायला होती ना बाबा अगदी तसं आयुष्य रे हे आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जगाच्या मालकानं दिलंय हे डोकं वापरण्यासाठी दिलंय हातपाय कष्ट करण्यासाठी दिलेत स्वतःची किंमत करा जरा आमच्या वर्गात एक पोरग आहे मी लॉच्या 2nd इयरला आहे सरनी त्याला उभं केलं आणि एक प्रश्न विचारला उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबड आहे अख्खा वर्ग हसला सरही हसले सर म्हणले मूर्ख आहेस का लॉला ऍडमिशन घेतलंय तुला केस कोण देणार तर म्हणला तुतलं बोलू नका कुठलं बोलू तुतलं नाही तर कुठलं बोलू बरं तुला केस देतील बी पण तू लढणार कशी तर म्हणला कती बी ललल कती ललल कती ललल अरे तू ललल पण पुलत्याला कलल का तू लललेली नाही मी ललल ठीक आहे ललल तर ललल अरे तू केस सोड तू आयुष्यात कुठलीच गोष्ट सामर्थ्याने करू शकत नाही सरांनी अंडरस्टिमेट केलं ग्राह्य धरलं तरुण मायबाप विनंती माझी पोरांनो मुलींनो हे जग ग्राह्य धरतंय आपल्याला ह्यांना वाटतं हे काय करणार रे शेळपटलेलं एवढी वर्ष काही केलं नाही ना आता काय करतंय ग्राह्य धरतायत आपल्याला अंडरस्टिमेट करतायत मामा माझं एक वाक्य आहे अख्ख्या
जगानं आपली हारायची वाट बघावी आणि मग आपण जिंकावं. त्यात जी मजा आहे ना ती पांडुरंगाची कृपा आहे. लोकांना म्हणावं पोरगी आहे हिला काय जमणार आहे आणि मग आपण करून दाखव. मग त्यांना कळल पोरगी आहे हिला जमतंय की. जमून दाखवायचं रे. आपण फार सुंदर मातीत जन्माला आलोय. कधी इतिहास वाचा, कधी ग्रंथ वाचा, कळेल तुम्हाला काय ताकद आहे आपल्यात ती. पण खरंय म्हणा कचकच कांदा ऐकणारा गाबाळ आपण. आपल्याला हरिपाठ गोड लागत असतो. तुझ्यासाठी गेले तू कशाला वनात गेला देवच जाणे महाराज. अरे भगवंताचं नाम आहे. येईल तैसा बोल रामकृष्ण याचा अर्थ कुठेही म्हणा असं नाही ना. तुम्ही कसाही अर्थ काढलाय. जगाच्या मालकाचं नाव कुठल्याही स्थळी घेऊ नये असं नाही, पण परिस्थिती तरी नीट असावी की नाही. आम्ही म्हणतो ना जमेल तसं घ्या, काही हरकत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, पण कमीत कमी थोडं सामर्थ्य तरी निर्माण करावं की नाही. भजन आहे रे तुम्ही कसंही गाय गार जमतंय. डोंगराची हवन बायला सध्या तशीच अवस्था आहे सगळ्याची महाराज. फक्त विनंती एवढीच आहे भजनात नशा असावी. भजनात नशा असावी. नशेत भजन नसू नये. कळलं त्यालाच कळलं. अरे बाटलीशिवाय तुझी ढुलकी वाजत नाही तुला आराधी म्हणायचं. गांजाशिवाय तुझा झांजा आपटत नाही तुला गोंधळी म्हणायचं. अरे भगवंताचं नाम आहे. तर आम्ही असं नाही म्हणत की अभंग जमले. अरे नाही भगवंताचं नाम आहे. मला सांगा देवाचं नाम कधी पाप देत? कधीच नाही. गोड लागत नाही का? लागतो की नाही? विकू थोडं कमी करा मला बोलताना. मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? लागतो की नाही? लागतो. प्रेमानं पिलं मरतं का नाही? घरी गेल्यावर पिऊन बघा सकाळी कळतंय. विष आहे तुम्ही प्रेमानं पिलं काय रागाने पिलं काय मारणारच आहे. मध आहे तो रागाने खाल्ला काय प्रेमाने खाल्ला काय गोड लागणारच आहे. मधाचा गुण आहे गोडवा देणं, विषाचा गुण आहे मारणं. भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य आणि समाधान देणं. ते देतच. पुण्याची गणना ते देतच. म्हणून येईल तैसा बोल. पण कमीत कमी त्या देवाच्या नामाची किंमत, त्याची सामर्थ्यता, त्याचं महत्व तरी कळलं पाहिजे. सगळं गोड आहे रे. देवाच्या नामा इतकं गोडच काही. तो मायबाप आहे तो बरोबर गोड करून घेतो आयुष्य. सगळी भजनं गोड आहेत. दोन्ही पण भजनं ऐका. लेकरांची सेवा केली सै तू आई. कस पांग भेटू कस तुझ्या उपकारा जगी तोड नाही. उवडीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. मायबाप जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा काळ वरती देशी मातीला आकार विठ्ठला. सुखी संसाराची सोडून गाठ. सुखी संसाराची सोडून गाठ. बाबुले चालती पंढरीची वाट. बाबुले चालती पंढरीची वाट. यमुने तीर काल बाईला हरी. यमुने तीर काल बाईला हरी. कनवाची तो भाषा. कान्हा थोडा मोठा काढा. कान्हा प्रेमाने कान्हा. कान्हा वाजवी वासरी वाजवी वासरी. कान्हा वाजवी वासरी. चल माझ्या डावाला जाऊ. तुला बाई का या
तुम्हाला कळलं तर वाजवा, उगा मामा म्हणतात म्हणून वाजवू नका. त्यांना पटलं म्हणून ते म्हणले. तुमचं काय खरं आहे? अवघड आहे दादा. विनंती रे, किती वेळा सांगायचं हे नाही. नानी माणसाचं लक्षण एखादं पटलं तर वाजवायचं. या विषयाकडे मग महाराज इतकी ताकद भगवंताच्या नामात की कुठलाही शब्द गोड करून जाते. म्हणून तर जुनी माणसं लेकराचं नाव देवाच्या नावावर न ठेवायचं. कसंही यावं पण मुखात देवाचं नाव यावं. पुण्य देऊन जातं. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी, क्षण मात्र गीता नाम विठोबाचे पर्वत जळतील. सगळ्यांना चरण पाठ आहेत. अगदी तसं आहे. रामसंकीर्तन साधन पय सोपे जळतील पापे जन्मांतरीच. जन्मोजन्मीचं पाप जळतं रे. पण महाराज मी काय म्हणतो, क्षणभर नाही थांबता आलं तर जायची अपेक्षा कर. देवाकडे नाही जाता आलं तर जायची इच्छा तरी व्यक्त कर. नाही पंढरीची वारी करता आली म्हण तरी पंढरीची वारी करायला पाहिजे म्हण, इच्छा तरी व्यक्त कर. चालायला चालू कर. फार ताकद आहे पंढरीच्या वाटेत, फार ताकद आहे. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. हा मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. मायबाप रिसोडकर कुणीकडे हा जाता का पंढरीला? मरायच्या आधी जा जा. हा कवा तरी जात जावा. पण आमचं कसं आहे, तिरुपतीला मरण पण पंढरीला जात नाही. हे ते फॉल्ट आहे ना. आमच्याकडे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. म्हणजे फॉर्च्युनर वाल्याला हरिपाठ का पाठ नसना पण त्याच्यापाशी गर्दी आहे. चलत येणाऱ्याला ज्ञानेश्वरी का पाठ असना पण कुणी जात नाही. प्रेझेंटेशन चाणक्य नीती वापरली जाते कलियुगात. 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. याला चाणक्य नीती म्हणायची. 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. हे कल्पनेची हेच खरं आहे. हे तर क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला बिलकुल नाही. आता इतकी वर्ष झालं संतूर साबण वापरता, खरंच सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं का? नाहीच की ग. पण अख्खं जग म्हणते म्हणून आम्ही म्हणतो. बरं आम्हाला माहित आहे की होत नाही तरी आम्ही मान्य केलंय. म्हणजे किती मूर्ख आहेत आम्ही. पण आम्ही त्या 4 नाही रे. आमच्यासाठी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय सत्यच काही आम्हाला कळत नाही. आणि तू सत्य हे आम्हाला कळावं याच्यासारखं समाधान दुसरं नाही. जिथे आम्हाला माहित आहे की तू शाश्वत आहेस, बाकी सगळं अशाश्वत आहे. मग अनुसया कोण? ज्याच्या ठिकाणी असूया नाहीये, द्वेष नाहीये, कुठल्याच प्रकारचा द्वेष नाही, तिरस्कार नाही, कधीच कुणाविषयी ईर्ष्या नाही, ती अनुसया. म्हणजे नसणे, असूया. जिच्या ठिकाणी असूया नाहीये ती अनुसया. आत्रेय कोण? म्हणजे नसणं. त्रय म्हणजे 3 गुण, रज तम आणि सत्व. हे 3ही गुणाच्या पलीकडे ज्याचं सामर्थ्य आहे ते आत्रेय. जे ब्रह्मांच्या स्वरूपाने निर्माण झाले ते आत्रेय. जे ब्रह्माच्या दृष्टीतून नेत्रात्न झाले ते आत्रेय. लक्षात घ्या, सामर्थ्याने लक्षात घ्या. जिथं द्वेष नाही, ईर्ष्या नाही ती अनुसया. जिथं रजतम सत्व अर्थात कर्म नाही ते आत्रेय. जेव्हा आत्रेयचं आणि अनुसयेचं पाणी होतं, पाणी ग्रहण होतं, विवाह होतो, त्यावेळेस साक्षात दत्तांचा जन्म होतो. हा संप्रदाय आहे. दत्त म्हणजे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष म्हणजे साक्षात माझा परमात्मा. दत्त याचा अर्थ शब्दशः प्रत्यक्ष. जुनी माणसं अजून पण म्हणतात बघा, अहो तुमची आठवण काढली तुम्ही दत्त म्हणून आले. दत्त म्हणून आले म्हणजे प्रत्यक्ष आले, उभा टाकले. जिथं अनुसयाचं नात्रयाचं पाणी ग्रहण झालं, साक्षात परमात्मा आम्हाला मिळाला, दत्त प्रत्यक्ष प्राप्त झाले. मग ही ताकद पातिव्रत्याची. मग जेव्हा शांडीला मातेला, तुम्ही जाग्यावर आले का? तुम्ही जाग्यावर आले का? फिरत जा पण येत जा. शांडीला माता, नवरा चांगला पाहिजे, हो ना? कळलं ना? ते इथून गेलं तर आलं का? हा थोडं इष्टी चहा पाण्याला थांबत असते महाराज. तुम्ही फक्त सोडायची नाही. हा लक्ष देऊन ऐका. नवरा चांगला पाहिजे. तुकोबराय सुद्धा म्हणतात तसं. तुकोबराय वेगळ्या अनुषंगाने म्हणतात पण आपण म्हणू शकतो शहाणा तो धनी. धनी शहाणा असला की सगळं तुका म्हणे सोपे आहे. सगळं संसार, मग संसारही सोपाचा होतो. फक्त नवरा चांगला पाहिजे. हा महाराज मग तो नवरा. पण नशीब इतकं वाईट, बहिणीनं सांगितलं शांडीला सोमवाराच्या दिवशी महादेवाच्या दारात जा, जो पहिला दिसेल तो नवरा कर. शांडीला माता सोमवाराच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात गेली
आणि त्या दिवशी गर्दी असते म्हणून एका बेकारानं ठरवलं होतं की गर्दी व्हायच्या आधी दर्शन घ्यावं, म्हणजे गर्दीत आपल्याला मेळ लागणार. कुणी ठरवलं? भिकाऱ्यानं. म्हणून भिकारी फार पटकन दर्शन घ्यायला आला, कारण तो कुष्ठरोगी होता, त्याचे हातपाय झडलेले होते. तो कुष्ठरोगीच पहाटे पहाटे त्या शांडीला मातेला महादेवाच्या मंदिरात दिसला. पण ती म्हणली आपल्या बहिणीनं सांगितलंय पहिला दिसला तोच करायचा, ऑप्शन बघायचा, दुसरा चांगला येईन, तिसरा असं नाही करायचं. पहिला दिसला तोच करायचा. शास्त्र होतं महाराज, पहिला दिसला तोच करायचा. केलं महाराज. त्याच्या गळ्यात महादेवाच्या पिंडीवरची माळ घातली, पती म्हणून स्वीकारलं म्हणून सांगितलं. हातपाय झडलेले असल्यामुळे टोपलीत बसवला आणि डोक्यावर घेतलं. टोपलीत बसवला आणि डोक्यावर घेतला, निघाला महाराज. हां, पण त्याची इतकी बुद्धी भरमिष्ट होती, इतकं मूर्ख होता तो. वर बसल्या बसल्या त्याला जाता जाता एका सुंदर वेश्येचं घर दिसलं. खरं सांगा, ह्याला बायको भेटली असती का? इतकी सुंदर सुशील, इतकी पातिव्रत्य सांभाळणारी पोरगी याला बायको भेटली. पण काही म्हणा माय मावले, ह्याला किंमत नसती असं तुम्ही म्हणता म्हणून मी ऐकलंय महाराज. बरं का, चांगलं भेटलं त्याची किंमत नाही. खरं आहे की नाही? माय काय वय वय म्हणता म्हणजे तुम्ही लय गुणाच्या. आपलं बी चुकतं का काहीतरी महाराज. त्यांचं आपण सत्ययुगातल्या कथा ऐकतोय, हे कलियुग आहे महाराज. इथं आपण लय त्यांची बराबरी करायची नाही. तो मूर्खच होता. त्याला कळलं होतं या मुलीनं आपल्याला पातिव्रत्यासाठी नवरा केलाय, ही पातिव्रत्य सांभाळणारी दिसते, हिनं तसं वचन घेतलंय, आपण जो म्हणाल ते ही बाई करणार आहे. घरी गेले. तो पती म्हटला, शांडिले तुला वाटतं ना मी तुझ्यासोबत सुखाचा संसार करावा, मी तुला पत्नी म्हणून स्वीकारावं? मी तुला तेव्हाच पत्नी म्हणून स्वीकारेल ज्यावेळेस तू मला वेश्येजवळ नेशील आणि त्या वेश्येला सांगशील की माझ्या नवऱ्याचा स्वीकार कर. आता कुठली वेश्या कुष्ठरोगाचा स्वीकार करणार आहे? कुष्ठरोगी होता तो, स्पर्शाने पसरतो. मग तिला माहित होतं ही वेश्या आपल्या नवऱ्याचा स्वीकार नाही करणार आहे. काय पातिव्रत्य म्हणावं. ती शांडीला माता रोज पहाट व्हायच्या अगोदर ब्रह्ममुहूर्तावर त्या वेश्येच्या दारात जायची, सडा रांगोळी काढायची, पाणी मारायची, तुळशीला पाणी घालायची. महाराज तिथं तुळस नेऊन ठेवली, तिथे रांगोळी काढायची, सगळं करायची. तिचं सगळं दार घर बार सगळं स्वच्छ करून जायची. कित्येक तरी दिवस तिने असंच केलं. मग विचार केला वेश्येनं एके दिवशी, कोण आहे जे माझ्या दारात येऊन काम करून जात आहे, माझ्यासारख्या नीच कुळाच्या बाईचं दार स्वच्छ करून जात आहे, कोण आहे? म्हणून ती एके दिवशी रात्रीच महाडीवर लपून बसली आणि पहाटे पहाटे तिनं बघितलं एक सुंदर देखणी जवान तेजस्वी तरुणी येतेय आणि ती आपल्या दारात झाड लावट करतेय, ती आपल्या दारात सरळ टाकतेय, रांगोळी घालतेय. जाताना तिचा हात धरला, कोण ग माय तू? चांगल्या घरातली दिसतेस, माझ्या दारात काम करायचं कारण काय? म्हटली, आई माझ्या नवऱ्याचं मन आलंय तुमच्यावर, माझ्या नवऱ्याचा स्वीकार करा. वेश्येनं विचार केला, कशी बाई आहे ज्या नवऱ्याला वेश्येजवळ स्वीकार करावा म्हणून तिच्या दाराचं झाडलोट करते. काय झालं तुझ्या नवऱ्याचा स्वीकार करायला? कुष्ठरोगी माझा नवरा, त्यांचं मन आलं तुमच्यावर आणि माझ्या नवऱ्याचं मन राखणं हे पातिव्रत्य आहे माझं. विनंती माझी, चरणावर मस्तक ठेवते, आयुष्यभर तुमची दासी म्हणून राहते, तुमच्या आयुष्यभर दाराची झाडलोट करते, फक्त माझ्या नवऱ्याचा स्वीकार करा. डोळ्यातनं पाणी आलं वेश्येच्या. वेश्या म्हटली, अगं तुझ्यासारख्या पातिव्रत्या बाईची सेवा जर मला करता आली तर माझं सुद्धा सौभाग्य असेल. तू म्हणशील ते करायला तयार आहे, काही हरकत नाही, कसाही असू दे तुझा नवरा, घेऊन ये त्याला. टोपलीत बसवला नवरा, वेश्येच्या घराकडे आणणार तरी बी तू नीट बसला नाही. एक ब्राह्मण होते ज्यांना शिळावर जगाच्या मालकाने टाकलं होतं, त्यांच्याकडनं चूक झाली होती आणि त्या ब्राह्मणाच्या त्या जठर अग्नीतनं ते शूळ घुसलं होतं. चलत चलत टोपलीत बसून धक्का दिला. काय गरज आहे का? खोडच जात नाही जित्याची मी आल्याशिवाय. टोपलीत बसून त्या ब्राह्मणाला धक्का दिला, त्या ऋषीला धक्का दिला. त्यांना त्रास झाला आणि त्या त्रासामुळे त्यांनी शाप दिला की ज्याच्यामुळे मला हा त्रास झालाय तो सूर्योदयाच्या आत मरेल. आता मात्र शांडिलेनं टोपलीच टिकवली. म्हणली एक तर केला ती केला असला, बरं ती बी त्याच्या नादी लागला, बरं तिला कसं बसं म्हणलं तर आता ह्याला धक्का दिला, काय करू म्हणली ह्याचं. असं नाही म्हणली महाराज, ती पतिव्रता होती. पण ती म्हणली, देवा किती परीक्षा बघशील र, किती किती त्रास देशील. बर चल मी सामर्थ्यानं उभा आहे. महाराज तिनं सामर्थ्यानं सांगावं, हे सूर्या
तुझ्या उगवण्यामुळे जर माझ्या पतीचा प्राण जाणार असेल ना, तर साक्षात ठेव, ही शांडीला तुला सांगतेय, उगवशील ना तर भस्म करेल तुला. सूर्य उगवला नाही, काय ताकद आहे. तू का म्हणे पतिव्रता तिची, सूर्य सुद्धा उगवला नाही महाराज, उगवलाच नाही, पण सृष्टीचं चक्र बिघडायला लागलं ना. लोकांनी विचार केला सूर्य उगवलाच नाही तर कसं, प्रत्येकानं जाऊन म्हणा, हो ताई ऐका हो, त्या सूर्याला उगवू द्या, नाही तर सगळं सृष्टीचं चक्र बदल, सगळं निसर्ग विस्कळीत होईल, लय अवघड होईल, उगवू द्या. ती म्हणली मला काय करायचंय तुमच्याहून, तिकडं त्रैलोक्य मर नका, माझ्यासाठी माझा नवरा सगळं आहे म्हणली. नवराच मेला तर तुमच्या त्रैलोक्याला काय करायचंय मला, सगळ्या तिन्ही लोकांपेक्षा मला कोण महत्वाचा आहे, माझा नवरा, त्याचा जीव महत्वाचा आहे. तो मेल्यावर मी काय करू तुम्हाला, मी तुमचं काय ऐकू, मी नाही ऐकणार. ते म्हटले ही असं आपलं ऐकणार, हिला ऐकायला हिच्यापेक्षा मोठी पतिव्रता आणली पाहिजे. आणि मग अनुसया मातेला सांगितलं की माते तिला सांगा सूर्याला उगवू द्या, नाही तर सृष्टीचं चक्र फिरल. हा, मग अनुसया मातेनं सांगावं उगवू दे सूर्याला, तुझा नवरा मरणार नाही याचा मी विश्वास सांगते. पतिव्रता होती ती, तिचा तिच्यावर विश्वास होता. सांगितलं सूर्याला उगव. जेव्हा शांडिरेनं सूर्याला उगवायची परवानगी दिली तेव्हा सूर्य उगवला. ही ताकद आहे कसरीमध्ये महाराज. मग अनुसया मातेनं कमंडलू मधलं साधं पाणी घ्यावं आणि तिच्या नवऱ्याच्या अंगावर मारावं. नवरा तर जिवंत झालाच, पण त्याचा कुष्ठरोगही नष्ट झाला. इतक्या पतिव्रता अनुसया माता होत्या. हा, ही सृष्टीचं चक्र. 4 गोष्टी. प्रथम, ज्या काही 2-4 बायका पतिव्रता राहिल्यात त्यांच्यामुळं थोडाफार पाऊस पडतो. जे काही ब्राह्मण नित्य धर्माना आपला धर्म पाळतात त्यांच्यामुळं पाऊस पडतो. जे काही योगी लोक तपश्चर्या करतात त्यांच्यामुळं पाऊस पडतो. आणि जे काही भक्तगण जगाच्या मालकाचं नामचिंतन घेतात त्याच्यामुळे पाऊस पडतो. ह्या 4च माणसामुळे तेवढा पाऊस पडतोय. मग हा कमी पाऊस पडायचं कारण आहे पतिव्रता कमी झाल्यात, ब्राह्मण लोक आपला कुलाचार सांभाळणारी कमी झाल्यात, योगी कमी झाले आणि भक्तही कमी झाले. याच्यामुळं हे सृष्टीचं चक्र बिघडलं. म्हणून उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन, हिवाळ्यात. कळतंय? हे याचं कारण आहे, सृष्टीचं चक्र बदलायचं हे कारण आहे. ब्राह्मण लोक आपला कुलाचार पाळत, ब्राह्मणाचा नियम आहे 3 वेळेस आंघोळ करणं, पूजा पाठ करणं आणि जगाच्या मालकाचं नामचिंतन करणं. आई आता करतच नाहीयेत. ह्या कुलाचारामुळे पाऊस पडत नाही. पतिव्रता आपला पातिव्रत्य पाळत नाही म्हणून पाऊस पडत नाही. भक्त कमी झाले, जगाच्या मालकाला लोक मानणं झाले. काय वाटतं लोकांना देव जाणे, पण जगाच्या मालकाला लोक मानतच नाही. पण ठीक आहे, त्याला मानू नका, स्वतःला तरी माना, स्वतःची तरी किंमत करायला शिका. मग काय, गुरुजी म्हणले पोराला जमणार नाही तुला. जाग्यावर आले का तुम्ही? तुम्ही जाग्यावर आले का? गुरुजी म्हणले पोराला जमणार नाही तुला. पोरगा म्हणला जमून दाखवतो. गुरुजी म्हणले हे सोड, 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंतला एक जरी विकला ना पट्ट्या मास्तर नौकरी सोडून तुझ्या पाया खालून जाईल. सरांनी अंडरस्टँड केलं, ग्राह्य धरलं, पोराने मनावर घेतलं, जिद्द ठेवली. दुसऱ्या दिवशीचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं, का रे ग्रंथ विकले? त्यांनी खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होते तुला जमणार नाही. वर्गा म्हणला थल, थगली इकली. सर म्हणले कस काय? लई थोपय म्हणला थल. प्रत्येकाच्या दलवाद्यात जायचो, दलवादा वादवायतो. त्यांनी दलवादा उदलला, त्यांना फक्त म्हणायचं हे बदा हे लामायन, हे बदा हे लामायन, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी कावा, दुनिया झुकती आहे, झुकाने वाला. पुढ्या फाडणाऱ्याला दुनिया झुकवता येत असते होय रे. अरे तुला वडापाव खाता येत नाही, तू तोडून खातो, खतर तुझं तोंड वाचत नाही. अरे एवढं कर ना, तो विमलचा परिणाम आहे, आर्यमडीचा परिणाम आहे. अरे या कोडग्या लोकांना जिभेला चवही लागत नाही, त्या पुड्या खाऊन खाऊन बोलतो तिखट खावं लागतं यांना. मिरची खाल्ली तर हे म्हणतं अजून द्या. अरे मूर्ख, तुझी चव मिली, जोखतो कशाला? किती रस्सा वाढला तरी यांना तिखटच लागत नाही. पुड्या खाऊन खाऊन त्याच्यात काही प्राणच राहिला नाही. भोजन सात्विक असावं रे, चव कळावी जिभेला. इतके कसर दादा. इथं बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातावरी करा. नो नो नो, इतकं व्यसन मुक्त गाव आहे का? 2-4च आहे ते. जाते घ्या, ती काय स्वाभिमानाची गोष्ट नव्हती, पण तुम्ही केला, धन्य आहे तुम्ही.
तुमच्या प्रामाणिकपणाला शतशः प्रणाम आहे माझा. आता काय बोलतो, एक साधं लेख म्हणून सांगते, बहीण म्हणून सांगते, ऐका बरं दादा. ज्यामुळे घरात दारात समाजात किंमत मिळत नसेल, ज्यामुळे जगाच्या मालकापासून आपण दुरावत असो आणि ज्यामुळे आपलं सामर्थ्य कमी होत असेल, असं व्यसन जर केलं नाही तर जीवनात अधोगती कमी होईल महाराज. नशा करायला, अरे व्यसन कशाला लागतंय, तुम्हाला नशाच करून